सुनावणीत कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले पाहूयात। तर खराच्या मोबाईलचा डेटा यावेळेस रिकव्हर करण्यात आलेला आहे। त्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये अनेक नंबर सध्या समोर आले, त्या कोडवर्ड मध्ये कोडवर्ड का दिले, त्याचा अर्थ काय होता याचा तपास सुरू आहे। तर राजकीय नेत्यांची नावं डमी नावाने सेव्ह करण्यात आल्याचं देखील समोर आले। पेय प्रसादातून गुंगीचं औषध दिल्याचा आरोप करण्यात आलाय। खरात देत असलेल्या पेयासंदर्भात सध्या तपास सुरू आहे। तर चौकशीत खरात पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं सांगण्यात येते। अशा प्रकारे आजच्या सुनावणीचे हे महत्त्वाचे मुद्दे होते। दरम्यान अशोक खरात प्रकरणी एसआयटीचा महत्त्वपूर्ण पत्र व्यवहार केल्याची सूत्रांची माहिती आहे। आयकर विभाग, मुद्रांक शुल्क नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभागासोबतच एसआयटीनं पत्र व्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरातची संपत्ती, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पत्र आयकर विभागाला पाठवण्यात आलंय। खराच्या मालमत्तांच्या चौकशीसाठी मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे। तर अशोक खरातच्या परदेश दौऱ्यांच्या माहितीसाठी पासपोर्ट विभागाला देखील पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान अशोक खरातच्या खास भक्तांना आणि निकटवर्तीयांना एसआयटीनं समन्स जारी केल्याची माहिती आहे। पहिल्या टप्प्यात 11 व्यक्तींची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। तर यात अनेक वजनदार व्यक्तिमत्वांचा समावेश आहे। रुपाली चाकणकर यांचाही यात समावेश आहे। या व्यतिरिक्त 8 लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहेत। मात्र चौकशीची जागा गुप्त ठेवली जाणार असल्याची देखील माहिती आहे। अनेक धक्कादायक माहिती आणि पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याचं सध्या समजतंय। मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे काही खूप काही भूकंप पडला असं नाही आहे। समन्स सर्वांनाच येत राहतात। त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं। तर लहान गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची चौकशी केली जाते। मग खरात प्रकरणात केसरकर, चाकणकर आणि तटकरेंना बोलावलं का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। तर याला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकरांची खरात समोर पायघड्या घातल्या होत्या, मग त्यांना सह आरोपी करायचं का, असा सवाल देखील बन यांनी उपस्थित केलाय। या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरात मधून झाला। सगळ्यात जास्त रांगा या गुजरात मध्ये लागल्या। गुजरात मध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागेल। तर आता खरातच्या संस्थेला पाणी देण्यावरून संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यात जुंपली आहे। पाणी देणं गुन्हा आहे का, असा सवाल राऊतांनी विचारलाय। तर जे पाणी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होतं ते खरातला दिलं, तुम्ही भोंदू बाबाकडून दलाली घेतली, असा आरोप नवनाथ बन यांनी राऊतांवर केलाय। गुन्हा कधी घडले? हे साधारण 1 वर्षभरातले हे गुन्हेगारीचं स्वरूप आहे। 1 वर्षभरात, बरोबर आहे। आता गवत कोणी लावलं, पाणी कोणी दिलं, हे काय प्रश्न नाही आहेत ना। पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली, मुळात असं आहे तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवाबाजीला प्रतिष्ठा देत होते। महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे। तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली पाणी दिलं, पाणी देणं हा गुन्हा आहे का? एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलंय, पूर्वी पाणी दिलं असेल।
जे पाणी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होतं, दुष्काळग्रस्तांना द्यायला पाहिजे होतं, ते पाणी महाविकास आघाडी सरकारनं या भोंदू बाबा खरातला दिलं. आणि दुर्दैवानं संजय राऊत त्याचं समर्थन करतात. संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होतात, या काळात तुमचा आणि खरातचा संपर्क आला का? तुम्ही या भोंदू बाबांकडनं दलाली घेतली म्हणून अशा पद्धतीचे आरोप करताय. किती रुपये दलाली घेतली आणि या दलालीतनं नेमकं तुम्ही काय कमवलं? अशा पद्धतीच्या भोंदू बाबाला घेतलेल्या निर्णयाचं तुम्ही समर्थन करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि जी दलाली घेतली, या दलालीतनं नेमकं काय केलं, याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. दरम्यान भोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक केली जात होती असं तपासात निष्पन्न झालंय. भोंदू खरात महिलांना आपण माइंड रिडिंग मध्ये तरबेज असल्याचा दावा करायचा असं पोलीस चौकशीतून उघड झालंय. महिलांना लक्ष करत मानसशास्त्रीय पद्धतीने तो त्यांचा विश्वास संपादन करत होता. तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही, अशा स्तुतीपर बोलांनी तो महिलांना भुरळ घालत असल्याचा आरोप आहे. भावनिक जाळ विणून महिलांकडून विश्वास संपादन करत होता अशी चौकशीत त्यानं कबुली दिल्याचीही माहिती आहे. दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा समोर आलाय. बड्या उद्योगपतीचे काळे पैसे पांढरे करून देण्याचं काम हा भोंदू खरात करत होता. असा प्रश्न निर्माण झालाय. मिरगाव इथे शिवनिका संस्थानला नरेंद्र हेटे या उद्योजकाने 5 एकर जमीन दान दिली. त्यानंतर मिरगाव इथल्या शेळके यांनी 5 एकर जमीन हेटे यांनी 24 लाख रुपयांना खरेदी केल्याचं दाखवलंय. मात्र 4-5 महिन्यातच ही जमीन शिवनिका संस्थानला दान देताना या जमिनीची किंमत ही 32 लाख दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा भोंदू उद्योजकांबरोबर गोरखधंदा करत होता का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक कारनामा समोर आलाय. उद्योजकांचे किंवा व्यावसायिकांचे काळे पैसे पांढरे करून देण्याचा जणू काही त्याचा धंदा होता काय, असा हा प्रकार या निमित्तानं समोर येताना दिसतोय. मी आता मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिराच्या समोर आहे आणि आपण बघू शकतो ही जी शिवनिका ट्रस्टची जी मालमत्ता आहे, ही 5 एकर क्षेत्र आहे ईशानेश्वर मंदिराच्या समोरचं. हे क्षेत्र जे आहे ते 2019 साली शेळके यांच्याकडून नरेंद्र नारायण हेटे हे जे उद्योजक आहे, जे अनेक कंपन्यांमध्ये भागीदार असलेले उद्योजक आहे, यांनी अवघ्या 24 लाख रुपयांना खरेदी केलेलं दाखवलंय. खरं तर त्यावेळी 16 लाख रुपये या जमिनीचं बाजार मूल्य होतं. यांनी 24 लाख रुपयाला खरेदी केली ती जमीन आणि अवघ्या 4 ते 5 महिन्यांमध्ये याच जमिनीची किंमत 32 लाख रुपये दाखवली गेली आणि 32 लाख रुपयांची ही जमीन शिवनिका ट्रस्टला दान करण्यात आली. त्यामुळं या सगळ्या व्यवहारामध्ये हा सगळा जो पैसा आहे, हा काळ्याचा पांढरा करण्याचा हा खरा सुनियोजित कागदोपत्री खेळ होता का, असा देखील प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. त्यामुळं एकीकडे लैंगिक शोषणचा जो तपास आहे तो सुरू असताना या बाबाचे जे काळे धंदे होते याचा तपास देखील होणं गरजेचं आहे आणि जे उद्योगपती किंवा जे व्यावसायिक हे देखील त्याला भागीदार होते, जे आपला काळा पैसा पांढरा करून घेत होते, हे देखील याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक.